फुकून घे भैया. ते काय त्याच्यावर माती येते ना, मातीचं तिथेच ठेवून जाते. बोला बरोबर नाही. हा फरक पडतो ना. हो बरी असं ना तिकडे सोडून फक्त काय असं थोडंसं असं हे करा. ड्रायव्हर ना दुसऱ्या गाडीवर काय माणूस एकदा शेतीच्या बघतो झाला माणूस नाही किती किती चांगले तुम्ही इथं पाण्यामुळे ना थोडी हो का फक्त स्ट्रॉबेरीच घ्यायचं आपण फोटो आमच्या गाडीत पूर्ण घाण करणार गाड्या बरी हा ती एवढी किती खर्च आला आणि किती उत्पन्न आतापर्यंत तुम्हाला मिळालं? आम्हाला 50,000 रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे. आम्ही महाबळेश्वरनं रोप आणलं त्याचं म्हणजे कॉस्ट आम्हाला जास्त गेलेली आहे. आपण जर कधी समजा इकडे जर रोप तयार केली तर कॉस्ट कमी लागेल आणि उत्पन्नातही आपल्याला 3-3.5 लाख रुपये निघू शकतात 5 गुंठ्यात. माझं 5 गुंठे 2,500 रोप बसलेलं आहे 5 गुंठ्यात. त्याच्यामुळं तर मला प्रत्येकी एका झाडानं 1.5 किलो ते 2 किलो पर्यंत माल दिलेला आहे. आतापर्यंत म्हणजे बाजारभाव जोपर्यंत स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आपल्याकडे येत नव्हती तोपर्यंत आम्हाला प्रति किलो 400 रुपये प्रति दराने भाव मिळालेला आहे. तरी आता सुद्धा आम्हाला 200 रुपये प्रति दर मिळतोच.
आम्ही थोडं लेटच झालो होतं. आम्हाला म्हणजे सप्टेंबरमध्ये लावायला पाहिजे ना, तर आम्ही 12 ऑक्टोबरला लावली. त्याच्यामुळं आमचं थोडं उत्पन्न म्हणजे कमी झालं. म्हणजे काय झालंय ते 1 महिन्याचा गॅप झाला ना, तर ते जेव्हापासनं दिवाळीपासून जर कधी माल निघायला लागला, तर तुमचं साहजिकच उत्पन्न वाढू शकतं जास्त. गणेश काशीनाथ बलांडे, बोरगावच.